नमस्कार, मी डॉक्टर तन्वी शिंदे, स्पोर्ट्स मेडिसिन कन्सल्टंट आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन म्हणून मैशाकर शिंदे हॉस्पिटल सांगली येथे कार्यरत आहे. आज आपण खांदेदुखीविषयी बघणार आहोत. स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये आपण बऱ्याचदा गुडघ्याच्या समस्यांविषयी बघतो. गुडघेदुखी, लिगामेंट इंजुरी, मिनिस्कस टिअर्स, पण खांद्याच्या इंजुरीविषयी तितकं चर्चिले जात नाही. कारण का, चालताना आपल्याला गुडघे वापरावेच लागतात आणि चालताना त्रास झाला की आपल्याला रोजच्या रोज जीवनामध्ये त्रास होतो. पण खांद्याचं कसं आहे की थोडंसं दुखापत झालेली असते, पण त्याच्यावरती लोड येत नसल्यामुळं बऱ्याचदा खांद्याच्या दुखापती ह्या दुर्लक्षल्या जातात. तर खांद्याची दुखापत ही स्पोर्ट्स इंजुरीमध्ये वन ऑफ द कॉमन दुखापत किंवा इंजुरी समजली जाते. कारण का, खांदा हा 360 डिग्रीमध्ये फिरतो. जशी आपल्याला देवानं ह्याची मोबिलिटी दिलेली आहे त्याच्याबरोबर इन्स्टॅबिलिटी पण दिलेली आहे. कारण जेवढा जास्त खांदा हलेल तेवढे इंजुरीचे चान्सेस पण ह्याच्यामध्ये वाढतात. तर आज आपण ह्याच इंजुरीजविषयी चर्चा करणार आहोत. खांद्याच्या संरचनेविषयी तुम्ही थोडी माहिती देऊ शकाल का? खांदा हा आपला बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. म्हणजे आपला बॉल ह्या सॉकेटमध्ये जेव्हा फिरतो तेव्हा खांद्याला हालचाल मिळते. तर हा खांदा 360 डिग्रीमध्ये फिरावा ह्यासाठी ह्या बॉलचा सॉकेट हा थोडासा उथळ आहे ॲज कम्पेअर्ड टू द हिप जॉईंट. त्यामुळं खांद्यामध्ये इन्स्टॅबिलिटीचं प्रमाण पण जास्त आहे. पण ही इन्स्टॅबिलिटी कमी करायला खांद्याच्या चारी बाजूनी स्नायू दिलेले आहेत. त्याला आपण रोटेटर कफ मसल्स असे म्हणतो. शिवाय खांद्याची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करायला काही लिगामेंट्स आणि लॅब्रम पण आहे जे ह्या खांद्याला पकडून ठेवण्यासाठी मदत करतात. खांद्याच्या कुठल्या इंजुरीज स्पोर्ट्स इंजुरीमध्ये सगळ्यात जास्त कॉमन आहेत? खांद्यामध्ये स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे काय होतं तर खांद्याचं जे काही स्ट्रक्चर्स आहेत, लिगामेंट, लॅब्रम, मसल्स किंवा टेंडॉन्स, ह्याला दुखापत पोहोचू शकते. कॉमन इंजुरी म्हणजे रोटेटर कफ टिअर. जे खांद्याचे स्नायू आहेत ते फाटले तर रोटेटर कफ इंजुरी होते. जर समजा खांदा डिस्लोकेट झाला असेल तर खांद्याचा लॅब्रम किंवा लिगामेंट्स टिअर होऊन इन्स्टॅबिलिटी तयार होते. म्हणजेच हा खांदा वारंवार सटकू शकतो. याच्या व्यतिरिक्त स्लॅब टिअर म्हणजेच हे लिगामेंट आणि लॅब्रमचा टिअर राहतं. ह्याच्यामध्ये रुग्णांना वारंवार सांधा दुखत राहतो. बऱ्याचदा काही पेशंट्समध्ये इम्पिंजमेंट होते. म्हणजेच खांदा आणि खांद्याचा वरचं हाड ह्याच्यामध्ये घर्षण होऊन काही ठराविक हात वर केल्यानंतर खांदा दुखायला चालू होतो. तर ह्या खांद्यातील कॉमन इंजुरीज आहेत. रोटेटर कफ इंजुरीची काय लक्षणं आहेत, त्यांची काय कारणं आहेत आणि त्यांचे काय उपचार आहेत? रोटेटर कफ इंजुरीमध्ये आपल्या खांद्याचा स्नायू जिथे हाडाला चिटकतो तिथून फाटतो आणि त्यामुळं अशा रुग्णांच्यामध्ये हाताची हालचाल करणं त्रासदायक होतं. हात वरती घेता येत नाही किंवा जड वस्तू हाताने उचलता येत नाही. बऱ्याचदा या खांद्यावर झोपता येत नाही किंवा झोपल्यास खांदा जास्त दुखू लागतो. रोटेटर कफ टिअर होण्याची कारणं अशी आहेत, जर समजा रिपीटेड खांद्याचा वापर होत असेल मग ते स्पोर्ट्स इंजुरीमध्ये होऊ शकतं. किंवा बऱ्याचदा आमच्याकडे ड्रायव्हर्स येतात, प्रोफेशनल ड्रायव्हर्स असतात आणि कंटिन्युअस गाडी चालवून चालवून त्या खांद्यावरती त्रास होऊन हा स्नायू फाटलेला असतो. किंवा उतरत्या वयामध्ये जसं जीर्ण झालेला स्नायू फाटतो तसंच हा टेंडॉन फाटतो आणि अजूनच फाटत फाटत जातो आणि पेशंट आमच्याकडे जेव्हा येतो हात उचलूच शकत नाही. तर ह्या कारणांमुळं बऱ्याचदा रोटेटर कफ इंजुरी दिसून येते. आता ह्याचे उपचार काय आहेत? रोटेटर कफ जेव्हा टिअर होतो तेव्हा प्रत्येक वेळेस काय तो 100% टिअर होत नाही. तर कधी तो 30% टिअर होतो, 60% टिअर होतो. तर बऱ्याचदा हा एक्झॅक्टली किती टक्के टिअर झालेला आहे हे आपल्याला MRI मध्ये दिसून येतं आणि मग त्याच्यावरती उपचार पद्धती ठरते. जर स्नायू 100% फाटला नसेल किंवा फुल थिकनेस टिअर नसेल तर बऱ्याचदा प्रथम आपण त्याला बर्फानं शेकणे किंवा काही वेदनाशामक औषधे देतो आणि हा टेंडॉन हील होण्यासाठी आपण फिजिओथेरपी आणि तत्सम औषधं चालू करतो. त्यातून जर बरं वाटत नसेल तर बऱ्याचदा खांद्यामध्ये इंजेक्शन देखील सोडले जाते.
आणि ह्यातूनही रुग्णाला बरं वाटत नसेल किंवा हा स्नायू पूर्णतः फाटला असेल किंवा फुल थिकनेस टिअर असेल तर बऱ्याचदा ह्याला दुर्बिणीतून शिवावं पण लागतं. अशा शस्त्रक्रिया आपण इथे करतो आणि ह्याच्यातून रुग्णाला त्याच्या पेनमधनं पण मुक्तता मिळते आणि हात देखील पूर्णपणे वापरता येऊ शकतो. डॉक्टर, बऱ्याचदा खेळामध्ये खांदा सटकतो, तर याची काय कारण आहेत, त्याची काय लक्षणं आहेत, शिवाय त्याची काय ट्रीटमेंट आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा सटकलेला खांदा पुन्हा पुन्हा सटकू शकतो का? खूप चांगला प्रश्न आहे. स्पोर्ट्स इंजुरीमध्ये खांदा सटकणं ही कॉमन इंजुरी आहे. बऱ्याचदा जे लोक थ्रोईंग करतात, बॅडमिंटन खेळतात किंवा इवन क्रिकेटमध्ये सुद्धा बॉलर्सना खांद्याची दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर, स्पोर्ट्स इंजुरीमध्ये खांदा सटकण्याची काय कारण आहेत, त्याची काय लक्षणं आहेत, शिवाय त्याचे उपचार काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा सटकलेला खांदा पुन्हा पुन्हा सटकू शकतो का? स्पोर्ट्स इंजुरीमध्ये शोल्डर इन्स्टॅबिलिटी ही खूप कॉमन इंजुरी आहे. आपल्याकडे कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स जास्त खेळले जातात, जसं की कबड्डी असेल, बऱ्याचदा ओव्हरहेड थ्रोवर्स असतील, बॅडमिंटन किंवा बॉलिंग करणारे लोक, ह्यांच्यामध्ये देखील खांद्याच्या इंजुरीज अशा कॉमन आहेत. तर एकदा खांदा सटकला तर परत सटकू शकतो जर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर. आधी आपण चर्चा केल्याप्रमाणे हा शोल्डर जॉईंट हा थोडासा उथळ असल्यामुळे इन्स्टॅबिलिटीचे चान्सेस जास्त राहतात आणि एकदा खांदा सटकला तर तो वारंवार सटकू शकतो. कारण का तर ह्या सांध्याबरोबर जे एक लॅब्रम नावाचं त्याला आवरण दिलेलं आहे, हे सांधा सटकल्यानंतर फाटतं आणि MRIमध्येच आपल्याला हे दिसून येतं आणि त्याला बँकार्ट लिजन असं म्हणतात. तर हे बँकार्ट लिजन हील झालं नाही तर सांधा वारंवार सटकू शकतो. बऱ्याचदा बँकार्ट सोबत आपण बघतो हिलसॅक्स नावाचं लिजन असतं. तर हिलसॅक्स म्हणजे काय तर सांधा सटकल्यानंतर हा जो बॉल आहे तो आतल्या वाटीमध्ये अडकून तिथे खड्डा पडलेला असतो. तर बँकार्ट आणि हिलसॅक्स लिजनमुळं सांधा वारंवार सटकत राहतो. ह्याची लक्षणं म्हणजे काय तर पेशंटला हात वर घेतला किंवा मागं घेतला तर सांधा सटकतो का काय असं वाटत राहतं. बऱ्याचदा शर्ट वगैरे घालताना सुद्धा त्यांना भीती वाटते की सांधा सटकतो का काय, आणि नंतर तर असं होतं की सांधा सटकतो आणि पेशंट स्वतः बसवतो. पण ह्याच्यामध्ये डेंजरस गोष्ट अशी आहे की वारंवार सांधा सटकल्यानं हाडाची झीज होत राहते आणि हाड कमी राहतं. मग अशा वेळेला पेशंटला खूप मोठी शस्त्रक्रिया करायला लागू शकते. तर जर समजा सांधा सटकला, पहिल्यांदाच सटकला, तर तेव्हाच औषधोपचार करून आणि योग्य ते ट्रीटमेंट करून वारंवार सांधा सटकणं आपण बंद करू शकतो. आणि जर वारंवार सांधा सटकत असेल तर मात्र त्याला शस्त्रक्रिया लागते. ही शस्त्रक्रिया आपण दुर्बिणीद्वारे करतो आणि ही शस्त्रक्रिया करून सांधा सटकणं पूर्णतः बंद करू शकतो. त्यामुळे सांधा सटकत असल्यास लवकरात लवकर तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, कुठल्या खेळांच्या मध्ये खांदा सटकण्याचं प्रमाण जास्त असू शकतं? सर्वप्रथम कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, कबड्डी, कुस्ती ह्या खेळांमध्ये बऱ्याचदा सांधा सटकतो. त्याच्या व्यतिरिक्त हॉकी, बऱ्याचदा हॉकीमधल्या रफ प्लेमध्ये सुद्धा सांधा सटकायचे चान्सेस राहतात. याच्या व्यतिरिक्त ज्या खेळांमध्ये ओव्हरहेड शोल्डरचा यूज होतो, फॉर एक्झाम्पल थ्रोवर्स म्हणजे भालाफेक, गोळाफेक करणारे खेळाडू असतील किंवा बॉलिंग करणारे, जसं आपण क्रिकेटमध्ये बघतो बॉलर्स असतात किंवा बऱ्याचदा लॉंग डिस्टन्स बॉल थ्रो करायचा असतो, अशामध्ये खांद्यावरती प्रेशर येऊन खांदा सटकण्याचे चान्सेस राहतात. बॅडमिंटन खेळणारे पेशंट्स जे असतात त्यांच्यामध्ये बऱ्याचदा खांदा सटकणं कंप्लीट नसेल तरीसुद्धा स्लॅप टिअर्स म्हणजे ह्याच्यातलाच एक मायनर व्हर्जन पण दिसून येतो. सो ह्या सगळ्या खेळाडूंमध्ये खांद्याचे आजार हे जास्त प्रमाणात आढळून येतात. आणि आपल्याकडं एक खूप कॉमन स्पोर्ट आहे गाडी फास्ट चालवणे. आपल्याकडे टू व्हीलरचा वापर जास्त असल्यामुळं काही लोकांना सवय असते की गाडी फास्ट घेऊन जायची आणि मग अपघात होतात आणि अशा अपघातांमध्ये सुद्धा खांदा सटकतो. इम्पिंजमेंट इंजुरीज होतात खांद्यामध्ये, म्हणजे नेमकं काय होतं, त्याची काय कारण आहेत, काय लक्षणं आहेत आणि त्याला आपण काय उपचार देतो, याविषयी थोडं आम्हाला मार्गदर्शन करा.
शोल्डर इम्पिंजमेंट काय होतं आपण बघूया. जर आपण आपला खांदा बघितला तर हा बॉल आहे, हा स्नायू आहे आणि त्याच्यावरती एक रूफ आहे. जेव्हा ही स्पेस कमी होते तेव्हा शोल्डर इम्पिंजमेंट होते. म्हणजेच या दोन हाडांच्या मध्ये हा स्नायू जो आहे हा अडकला जातो आणि त्यामुळं पेशंटला एक ठराविक हात वर गेल्यानंतर खांद्यामध्ये शार्प पेन चालू होतं. बऱ्याचदा जिममध्ये जर तुम्ही शोल्डर प्रेस किंवा शोल्डर फ्लाय करत असाल तर हे पेन जाणवतं. तर जेव्हा इम्पिंजमेंट होतं तेव्हा पेन हा एक त्याचं प्रामुख्यानं लक्षण दिसून येतं आणि शिवाय बऱ्याचदा ह्या पेशंट्समध्ये शोल्डरला सूज असू शकते. आणखीन एक त्याचं कारण आहे की बऱ्याचदा वयोमानानुसार हे जे रूफ आहे ह्या रूफच्या हाडामध्ये वाढ होते आणि त्यामुळं देखील ही स्पेस नॅरो होऊन शोल्डर इम्पिंजमेंट होऊ शकतं. बऱ्याचदा ह्याचं उपचार जो आहे तो पहिल्यांदा खांद्याचे जे सूज कमी करण्याचे औषधं आहेत ते दिली जातात. काही व्यायाम ज्याच्यामध्ये पोश्चर करेक्शन असेल किंवा शोल्डरचे मसल स्ट्रेंथन करायची फिजिओथेरपी दिली जाते. त्यांना बऱ्याचदा हे शोल्डर इम्पिंजमेंट बरं होतं. जर हे सगळं करून देखील इम्पिंजमेंटचं पेन कमी होत नसेल तर खांद्यामध्ये आपण इंजेक्शन देऊ शकतो किंवा सर्वात शेवटी ह्याच्यासाठी एक छोटी सर्जरी लागू शकते ज्याच्यामध्ये ही जागा किंवा ही स्पेस आपण रिबिल्ड करतो आणि शोल्डरपर्यंत मूवमेंट करायला चालू करते. ही शस्त्रक्रिया फक्त दुर्बिणीतनं केली जाते. ह्याला काही फाडाफाडी करायची गरज नाही आहे आणि दुसऱ्या दिवशीपासनं तुम्ही खांदा पूर्ववत वापरू शकता. मित्रांनो, खांदेदुखी हे स्पोर्ट्स इंजुरीमधली महत्त्वाची आणि खूप कॉमन समस्या आहे. ह्याच्याकडं बिलकुल दुर्लक्ष करू नका. कारण का ह्याच्यामुळं सेकंडरी फ्रोझन शोल्डर होण्याची शक्यता खूप दाट असते. म्हणजे खांद्याची दुखापत जर दुर्लक्षी गेली तर ह्या लोकांना फ्रोझन शोल्डर किंवा सांधा स्टिफ होणं हे खूप कॉमन आहे. तर योग्य वेळी उपचार घेतल्यास हे आपल्याला टाळता येऊ शकतं आणि खांदेदुखी बरी करता येऊ शकते. खांद्याचे उपचार पद्धती हे खूप सुलभ आहेत आणि ह्याच्यासाठी सर्जरी देखील फक्त दुर्बिणीतनं करावी लागते, ज्याचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला परत तुमच्या दैनंदिन जीवनाकडे पण जाता येतं. त्यामुळे खांदादुखी असेल तर योग्य वेळी योग्य उपचार नक्की घ्या.